नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जिब्रेलिक ॲसिड श्राप आहे की वरदान आहे ही माहिती बघणार आहोत. ती का म्हणत आहे मी व्हिडिओमध्ये सर्व काही पुढं कळेलच तुम्हाला मित्रांनो. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला असेल की जिब्रेलिक ॲसिड दिल्यानंतर त्यांचे काही नुकसान झाले असेल, ते का होते आणि जर फायदा घ्यायचा असेल, पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर कोणत्या प्रकारामधलचं जिब्रेलिक ॲसिड तुम्हाला केव्हा द्यायचं आहे, हे सर्व काही माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम माझं नाव आहे आकाश आणि मी आहे तुमचा कृषी मित्र. तुमच्यासाठी चांगला सल्ला आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो, त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर हळद पिकामध्ये आता शेतकरी मित्र जे आहे शेवटच्या टप्प्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड देत असतील. कोणतं 90% देत असतील, 40% देत असतील किंवा 0.1% देत असतील. या कोणत्याही प्रकारचं जिब्रेलिक ॲसिड जे आहे हे जेव्हा पिकाला द्यायचं असतं तेव्हा काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या असतात मित्रांनो. नाहीतर त्या काही गोष्टी जर ध्यानात ठेवल्या नाही तर आपल्या हळद पिकाचं जे आहे नुकसान झालेलं बघायला मिळतं आणि जी आपली शेंगाची साईज जी आहे ही होत नाही. कशामुळे होत नाही ही सर्व काही माहिती आता बघणार आहोत. तर सर्वप्रथम नुकसानांची गोष्ट जर केली हळद पिकामध्ये तर जिब्रेलिक ॲसिड वापरण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. जिब्रेलिक ॲसिडमध्ये मित्रांनो जे 90% जिब्रेलिक ॲसिड आहे ते स्लोली काम करतं. 90% 40% हे दोन्हीही स्लोली काम करणारे जिब्रेलिक ॲसिड आहेत. आणि 0.1% जे जिब्रेलिक ॲसिड आहे हे फास्ट काम करणारे जिब्रेलिक ॲसिड आहेत मित्रांनो. तर 90% तुम्ही जिब्रेलिक ॲसिड देऊ शकता. जे थोडा जर 1 महिना तुम्हाला पाणी, जर 1 ते 1.5 महिना जर पाणी तोडायचं राहिलं असेल तर तुम्हाला 90% जिब्रेलिक ॲसिड द्यावं लागतं. आणि जर 15 ते 20 दिवस जर पाणी तोडायचे जर राहिले असतील तर तुम्हाला तेव्हा 0.1% जिब्रेलिक ॲसिड जे आहे हे द्यावं लागतं हळद पिकासाठी. तर मित्रांनो या जिब्रेलिक ॲसिडचे नुकसान काय आहेत? ज्या हळदीला वाढ झालेली नाही आहे, जी हळद स्ट्रेसमध्ये आहे आणि जी हळद ज्याच्यामध्ये स्टोरेज जे आहे परिपूर्ण नाही आहे, जे साठा जे आहे अन्नाचा जे झाडाच्या पानामध्ये जे नाही आहे, त्या हळदीमध्ये जिब्रेलिक ॲसिडचे हे खराब रिझल्ट बघायला मिळतात. ते कसे मित्रांनो? जिब्रेलिक ॲसिड हा एक हार्मोन आहे आणि हा हार्मोन जे आहे हा खतासारखा काम न करता पिकामध्ये जेवढंही स्टोरेज आहे त्याचा वापर करून पिकाचं जे फळ जे आहे हे फुगवण्याचं काम करत असतं, त्याची साईज बनवण्याचं काम करत असतं, त्याची क्वालिटी सुधारण्याचं काम करत असतं. त्याच्यामुळं जिब्रेलिक ॲसिड देण्याच्या अगोदर तुमची हळद स्ट्रेसमध्ये नसायला पाहिजेत, तुमच्या मुळ्या ॲक्टिव्ह असायला पाहिजेत, तुमच्या हळदीची कंडिशन जे ही चांगली असायला पाहिजेत, तुमच्या हळदीमध्ये करप्याचा प्रमाण जे आहे कमीत कमी असायला पाहिजेत. तेव्हा तुम्हाला जिब्रेलिक ॲसिडचा वापर करायचा आहे. कोणतंही असो, 90%वाला असो, 40%वाला असो किंवा 0.1%वाला असो. तर अशा प्रकारचं हे 0.1%वाला जरी दिलं तर ते मागलच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जिब्रेलिक ॲसिड जे हे द्यावं लागतं. तर ही आहे वापरण्याची पद्धत. जसं तुम्हाला जर जिब्रेलिक ॲसिड द्यायचा असेल तर तुमच्या हळदीमध्ये चांगल्या प्रकारचं स्टोरेज पाहिजेत. तुमच्या हळदीमध्ये करप्याचं प्रमाण जे आहे कमीत कमी पाहिजेत. करप्या जर असला आणि जर तुम्ही जिब्रेलिक ॲसिड जर वापरलं तर करप्या जे आहे दुपटीनं वाढतो. ते कारण जे जिब्रेलिक ॲसिड जे आहे स्टोरेज जितकं पिकामध्ये आहे ते सर्व त्या पिकाचा अन्न जे आहे पूर्ण जे आहे त्याचा वापर करून तुमच्या फळाची क्वालिटी सुधारण्यासाठी काम करत असतं मित्रांनो. त्याच्यामुळं जिब्रेलिक ॲसिड वापरण्याच्या अगोदर तुम्हाला जे आहे पिकामध्ये आपल्या स्टोरेज आहे का नाही, पिकामध्ये हिरवेपणा आहे का नाही, पिकामध्ये करप्याचं प्रमाण किती आहे त्यानुसारच तुम्हाला ठरवायचं आहे. पिकाची मुळी जी आहे चालू आहे का नाही आणि खताचा जे आपण खतं जे आहे सोडत हे जे आहेत त्यांचा अपटेक चांगला होत आहे का नाही याचा विचार करूनच तुम्हाला जिब्रेलिक ॲसिड जे हे द्यायचं आहे. आता जिब्रेलिक ॲसिडचे फायदे जर बघायला झाले तर फायदे खूप मोठे आहेत मित्रांनो. जसे शेंगाची क्वालिटी सुधारते, शेंगाची साईज होते, शेंग लांबते, कुरकुमींचं पण प्रमाण थोडंफार प्रमाणात वाढलेलं बघायला मिळतं आणि तुम्हाला त्याचे दर जे हळदीचे शेंगाचे दर जे आहेत हे चांगले मिळतात कारण शेंगाची क्वालिटी चांगली असल्यामुळे. तर हे फायदे आहेत जिब्रेलिक ॲसिडचे. आणि काही नुकसान सुद्धा आहेत. हळद पिकामध्ये जिब्रेलिक ॲसिड वापरण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या गोष्टी ध्यानात ठेवा मित्रांनो, आपण ज्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात ह्या. आणि तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा जे जिब्रेलिक ॲसिड वापरण्याचा विचार करत आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.